गेल्या वर्षी मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मात प्रवेश करणारं अहमदनगर येथील शिवराम आर्य कुटुंब पुन्हा मुस्लिम धर्मात प्रवेश करण्याच्या मानसिकतेत। 8 वर्षांची मुलगी अश्विनीच्या मेंदूवरील शस्त्रक्रियेसाठी हिंदूंकडून मदत न मिळाल्यानं कुटुंबाचा निर्णय। नागपुरातील पुरुषोत्तम पुट्टेवारांच्या हत्येसाठी बिअर बारच्या लायसन्सचा आमिष। सुनेनेच दिली होती 82 वर्षीय पुट्टेवारांच्या हत्येची सुपारी। पुणे पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहातला मुक्काम वाढला। बाल न्याय मंडळाकडून अल्पवयीन आरोपीला 18 जूनपर्यंत बाल सुधारगृहात ठेवण्याचे निर्देश। नागपुरात महावितरण विजेच्या प्रीपेड स्मार्ट मीटर विरोधात आंदोलन। नागरिक संघर्ष समितीचे निषेध आंदोलन। ऊर्जा मंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा आंदोलकांनी जाळला। राज्याच्या शालेय पोषण आहारात 15 पदार्थांचा समावेश। व्हेज पुलाव, अंडा पुलाव, सोयाबीन पुलाव ते तांदळाची खिचडी। तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार विद्यार्थ्यांना यावर्षीपासून 3 कोर्स मील। नीट परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। काउन्सेलिंगवर बंदी घालण्यास कोर्टाचा नकार। 8 जुलैला एनटीएच्या जबाबानंतर पुन्हा सुनावणी होणार। टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडूंनी चौथ्यांदा घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ। विजयवाडा येथे पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा संपन्न। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि पंतप्रधान मोदींची गळाभेट। मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर नायडू आणि मोदी यांची गळाभेट। अभिनेता आणि जनसेना पार्टीचे अध्यक्ष पवन कल्याण आंध्र प्रदेशचे नवे उपमुख्यमंत्री। पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीमध्ये घेतली शपथ। भाजपचे माजी आमदार मधू देवळेकर यांचं निधन। वयाच्या 92व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास। उद्या दुपारी 10 वाजता सांताक्रूज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार। कुवेतमधल्या कर्मचाऱ्यांचा निवासस्थान असलेल्या इमारतीला भीषण आग। 41 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये अनेक भारतीयांचा समावेश। कुवेतच्या दक्षिणी अहमदी प्रांतातील मंगाफ विभागातली इमारत। इमारतीच्या मालकाला अटक। इमारतीत 160 जण राहत होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।